नमस्ते. काल योगायोगाने एक धार्मिक पुस्तक वाचण्यात आले. त्यामध्ये एक प्रसंग असा वाचण्यात आला की गौतम ऋषीची पत्नी अहिल्या ही शिळा झाली होती. शिळा म्हणजे दगड. प्रभू रामचंद्र तिकडून गेले आणि त्या शिळेवर पाय ठेवताच तिचं रूपांतर त्या महिलेमध्ये झालं. म्हणजे दगडावर पाय ठेवताच तिचं रूपांतर महिलामध्ये झालं. म्हणजे अहिल्या शिळा झाली होती, पण प्रभू रामाच्या पादस्पर्शाने ती पुन्हा महिला झाली, अहिल्या झाली. आणि आम्ही 21व्या शतकातील लोक जे विज्ञानाचा ज्ञानाचा स्फोट झालेला आहे, जसाचे तसा उल्लेख घेतो. अहो, अहिल्या शिळा झाली होती म्हणजे काय? ज्या महिलेला तिचा पती सोडून देतो, टाकून देतो, त्या महिलेची अवस्था दगडाप्रमाणे होते. तिला मान नसतो, सन्मान नसतो, समाजाची तिच्याकडे बघण्याची नजर बदलून जाते. अशा प्रकारची महिला म्हणजे एक प्रकारे शिळासारखी अवस्था, दगडासारखी अवस्था होती. प्रभू रामचंद्र तिकडून गेले आणि त्यांनी गौतम ऋषीला समजून सांगितलं की ही जी अहिल्या आहे, ही अहिल्या एकदम पवित्र आहे, तुम्ही तिला समजून घ्या. आणि गौतम ऋषीला अशा पद्धतीने समजून सांगितलं की त्यांना ते पटेल. विविध उदाहरणं देऊन समजून सांगितलं आणि गौतम ऋषीला ते प्रभू रामचंद्राचं म्हणणे मान्य झाले आणि त्यांनी अहिल्याचा स्वीकार केला. म्हणजे ज्या महिलेची अवस्था दगडाप्रमाणे झाली होती, तिला तिच्या पतीने स्वीकार केल्यामुळे तिच्यामध्ये चेतना अवस्था निर्माण झाली. म्हणजे खरोखर काही दगड नव्हती झाली होती, तिला सोडून देण्यात आल्यामुळे तिची अवस्था दगडाप्रमाणे झाली होती. असा आपल्याला या ठिकाणी अर्थ घ्यायचा आहे. आपण जर आपले धर्मग्रंथ विज्ञानाला धरून, विज्ञानाला घासून, श्रद्धेतून कधी वाचले, विचारातून जर वाचले, तर आपल्यामध्ये आनंद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. नमस्ते.